भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात आज रोजी 9 फूट जलसाठा झाला आहे। 2 दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे हे पाणी साचलं आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष व युवकचे जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ हे उपस्थित होते। आज भोकरदनला पाणी पुरवठा करणारं जुई धरण तर आम्ही भेट द्यायला आलेलो आहे। माझ्यासोबत आमचे तालुकाध्यक्ष त्र्यंबकराव पावळे, आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख व दानापूरचे सर्व गावकरी मंडळी उपस्थित आहे। आणि आम्ही पाहणी केली। या धरणात जवळजवळ 9 फूट पाणी आलेलं आहे आणि गेल्या वर्षभरापासून त्या पाण्यासाठी ताणलेलं होतं शहर। आज इथं परिस्थिती अशी की आज इथं पाणी चालू करून भोकरदन शहराला पाणी पुरवठा करण्यात इतपत पाणी आलेलं आहे। वर्षभर पाणी पुरेल एवढा या धरणात साठा आलेला आहे। तर अजूनही पाऊस चालू आहे, अजून धरणात पाणी साठा वाढेल। परंतु नगरपालिकेचा गलथान कारभार असा आहे, गेल्या वर्षभरापासून हा इथं पाणी पुरवठा बंद असताना कधीतरी पाणी येईल, पावसाळा सुरू झाला, धरणात केव्हाही पाणी येऊ शकतं आणि आपल्याला तात्काळ मोटर चालू करावं लागू शकते। याची जाणीव नगरपालिका प्रशासनानं ठेवली नाही आणि त्या दृष्टिकोनाची तयारी असायला पाहिजे। ती तयारी त्यांनी पूर्वतयारी केली नाही। तर आज पाटबंधाऱ्याचे त्यांचे वार्षिक आम्हाला जे पैसे भरावे लागते ते भरलेले नाही, म्हणून त्यांनी त्या आमच्या पंप हाऊसला सील केलेलं आहे। आणि गेल्या वर्षभरापासून तो पंप बंद असल्यामुळं तो पंप जाम झालेला आहे। त्याच्याला खोलून त्याची ग्रीसिंग, ऑइलिंग, त्याचं मेंटेनन्स करून पावसाळा लागला तसं करून ठेवायला पाहिजे होतं, पण कुठल्याही पद्धतीची तयारी आमच्या नगरपालिका प्रशासनानं केलेली नाही। त्यामुळं आता पाणी असूनही 8 ते 10 दिवस शहराला पाणी पुरवठा होऊ शकणार नाही। तर म्हणून माझी आज नगरपालिका प्रशासनाला सीओ असतील, त्यांच्या पाणी पुरवठ्याचे जे कर्मचारी असतील, त्यांना आव्हान आहे की त्यांनी तात्काळ याच्यावर ॲक्शन करावी। तर मी इथून आत्ताच आमचे इंजिनियर जे व्यवहार आहे त्यांना फोनवर बोललो। आमचं मेंटेनन्स करणारा जो तौर आहे त्याला विनंती केली की नगरपालिकेने जरी तुला बोलवलं नसेल तरी मी त्याला स्वतः वैयक्तिक माझ्या संबंधावर त्याला फोन केला आणि तात्काळ इथं निघून येण्याची विनंती केली आणि ताबडतोब पंप रिपेअर करून देण्याच्या त्याला सूचना दिल्या। तो आल्यानंतर पण त्याला ती काही जादूची छडी नाही की तो आल्यानंतर एका दिवसात, त्याला 4-8 दिवस त्याला रिपेअरला वेळ लागणार आहे। तो पंप खोलून आरोमाला न्यावा लागतो, तिथून परत रिपेअर करून फिटिंग करावं लागते, यात साधारण 8 दिवस जाणार आहे। म्हणून किती गलथान कारभार नगरपालिकेचा आहे की तिथं कोणाचा अंकुश राहिलेला नाही, प्रशासनाचं लक्ष नाही आणि असं जे पाणी असून पाणी शहराला मिळू शकत नाही अशी परिस्थिती आज निर्माण झालेली। तरी याच्यावर तात्काळ प्रशासनानं कारवाई करावी आणि या शहराला ताबडतोब वर्षभरापासून जे हाल चालू आहे ते तात्काळ दूर करावी अशी मी आव्हान प्रशासनाला करतो। तसंच आपलं कॅनॉल एक लिकेज आहे, त्याच्या संदर्भात काय बोलता भाऊ? पाटबंधारे विभागालाही आपला मला वाटतं उजवा कालवा बरोबर जो दानापूर शहराच्या बाजूने निघतो तो कायम नादुरुस्त आहे। त्याच्यातून बऱ्याच वर्षापासून पाणी सोडल्या जात नाही, परंतु तो लिकेज आहे त्याचा पर्यायी त्यांना त्याचंही रिपेअर पाटबंधारे विभागानं करायला पाहिजे होतं। धरणाचंही रिपेअर व्हायला पाहिजे होतं, त्याचे झाडझुडपं काढायला पाहिजे होते। पाटबंधारे विभागाचंही या धरणाकडे दुर्लक्ष आहे आणि तो कालवा लिकेज असल्यामुळं सातत्यानं मला वाटतं 10-20 हॉर्सपावरच्या मोटरचं पाणी वाया जातं। ते तात्काळ त्यांना बंद करावं, कारण की ते जर कायम लिकेज राहिलं तर धरणाचा पाणी साठा हा कमी होऊ शकतो। तर त्याच्यातही पाटबंधारे विभागाने तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे।